नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहेत जो प्रत्येक विवाहित पुरुषांच्या मनात असतो पण ओठावर येत नाही। तो म्हणजे आई, वडील आणि बायको यांच्यात स्वतःला कसं सांभाळायचं। अनेकदा आपली अवस्था इकडे आड आणि तिकडे वीर अशी होते। आईला काही बोललो तर तिला वाटतं मुलगा बदलला आणि बायकोला काही बोललो तर ती म्हणते तुम्हाला फक्त घरचेच दिसतात। पण मित्रांनो, यात कोणा एकाची चूक नसते, तर ती फक्त संवादाची कमी असते। आज मी तुम्हाला टिप्स देणार आहे ज्याने तुमच्या घरातलं भांडण कायमचं संपेल। बघा, लग्नानंतर आई वडिलांच्या मनात एक भीती असते की आता मुलगा आपल्याला विसरणार, तर दुसरीकडे बायकोला वाटतं की या घरात माझं कुणीच नाही। अशा वेळी तुमचं काम काय, तर दोघांनाही वेळ द्या। कधीतरी आईजवळ बसून तिची विचारपूस करा आणि कधीतरी बायकोला बाहेर फिरायला नेऊन तिचं मन मोकळं होऊ द्या। दोघांनाही सांगा की तुमचं त्यांच्यावर किती प्रेम आहे। सर्वात मोठी चूक आपण काय करतो, आईने काय म्हणलं की ते तसंच बायकोला सांगतो, बायकोनं काही कुरकुरलं की ते लगेच आईला सांगतो। या कारण थांबवा। तुम्ही ट्रान्सफर करायचं काम करू नका, तर फिल्टर करायचं काम करा। वाईट गोष्टी स्वतःपाशीच दाबून ठेवा आणि चांगल्या गोष्टी एकमेकांना सांगा। कधी कधी सासू सुनेमध्ये किरकोळ कटकट होते, अशा वेळी लगेच उडी मारून कोणाची तरी बाजू घेऊ नका। त्यांना त्यांचे छोटे प्रश्न स्वतःला सोडवू द्या। तुम्ही मध्ये पडलात की विषय मोठा होतो। जोपर्यंत पाणी डोक्यावरून जात नाही तोपर्यंत शांत राहा आणि दोघांनाही समजून सांगा की तुम्ही दोघे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात। लक्षात ठेवा, तुमची बायको तिचं घर सोडून तुमच्यासाठी आली आहे। जर तुम्ही तिचा आदर नाही केला तर घरचे लोकही तिचा आदर करणार नाहीत। सर्वांसमोर तिला मान द्या आणि जर तिची काही चूक असेल तर तिला एकांतात प्रेमाने सांगा। त्याचप्रमाणे आई वडिलांना शब्द खाली पडणार नाही याचीही काळजी घ्या। मित्रांनो, संसार हा एका रथासारखा असतो। आई वडील त्यांचे जुने अनुभवी चाक आहेत, तर बायको हे नवीन वेगाने चालणारं चाक आहे। जर हे दोन्ही चाक नीट चालेल तरच तुमचा प्रवास सुखाचा होईल। तुम्हाला कोणाची बाजू घ्यायची नाही, तर तुम्हाला त्या दोघांनाही जोडून ठेवणारा दुवा बनायचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या घरातही असा प्रॉब्लेम येतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा। जर हा व्हिडिओ मनाला पटला असेल तर लाईक करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।